नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। वाशिममध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिरात भूमी अभिलेख विभागाकडून भूमापन दिन साजरा। उपअधीक्षक शरद काळेंकडून जनता, शेतकरी, विकासक व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या वतीने जनतेला विविध प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे म्हणून शहापूर तहसीलदार कार्यालयाच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत क्षणमंगल कार्यालय वाशिम पूर्व येथे छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात उपअधीक्षक भूमी अभिलेख शहापूर यांच्या वतीने 10 एप्रिल भूमापन दिन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभाग तहसीलदार मिनल दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात उपअधीक्षक शरद काळे यांनी जनता, शेतकरी, विकासक व कर्मचाऱ्यांना भूमापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी शहापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दत्तात्रय बांबळे, नायब तहसीलदार सदानंद घुटे तसेच शहापूर भूमी अभिलेख उपअधीक्षक शरद काळे, शिरस्तेदार सचिन जाधव, परिरक्षण भूमापक व्यंकटेश आगलावे, मंडळ अधिकारी नितीन जाधव, भूकर मापक प्रसन्न राऊत तसेच नागरिक उपस्थित होते। आज 10 एप्रिल भूमापन दिन आहे। भूमापन दिनाच्या सर्वप्रथम सर्व जनतेला, शेतकऱ्यांना, विकासकांना आणि सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना भूमापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भूमापन दिन फक्त भूमापन दिन काय हे सर्व लोकांना माहिती नाही, परंतु खऱ्या अर्थाने आपण जर आता एवढ्या 10-12 वर्षात बघितलं, भूमापनाचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। जमिनीच्या किमती खूप वाढलेल्या आहे। विकासाचा टप्पा विकास खूप जोरात राज्यात चालू झाला आहे, देशात चालू झाला आहे। त्या अनुषंगाने जमिनीच्या किमती त्याप्रमाणे वाढल्या आहे, त्याच्यामुळे भूमापनाचं महत्त्व तेवढं वाढलेलं आहे। मूळ भूमापन 1802 सालापासून ब्रिटिश काळामध्ये 1802 साली भूमापनाची सुरुवात झाली। तेव्हापासून तर आत्तापर्यंत भूमापनाचा प्रवास हा खूप वेगवेगळ्या स्टेजमधून आणि खूप कष्टाच्या कामात होता। त्यावेळेपासून तर आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या स्टेज आणि वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत भूमापनाचा दिवस आपण साजरा करत आलो। भूमापन प्रक्रिया खूप सुलभपणे पुढे नेत गेलेलो आहे। आज जर आपण पाहिलं भूमापनामध्ये तर शासनाने पण भूमी अभिलेख विभागाला खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असं मार्गदर्शन आणि सपोर्ट केलेला असून जनतेचे कामं सुकर होण्यासाठी भूमापनासाठी खूप मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे। त्याचा उपयोग आज आपण करत आहोत। ज्या भूमापनाला चेन साखळीपासून मोजणीची सुरुवात झाली, साखळीनंतर प्लेन टेबल आला, प्लेन टेबल क्रॉस सर्वे आला, नंतर ETS मशीन आलं, ETS नंतर आता क्रॉस रोअर आलेला आहे। रोअरपासून तर आपण ड्रोन सर्वे, सॅटेलाईट सर्वेपर्यंत आपली मजल आपण पुढे जात आहोत आणि या सर्व प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे। माननीय महसूल मंत्री साहेब घ्या, माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मोजणी प्रकरणात जे 4-4 महिने 6-6 महिने मोजणीला लागायचे, त्याच्यामध्ये महसूल मंत्री महोदयांनी तर 15 दिवसात मोजणी करण्याबाबत असं एक धोरण ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी यंत्रसामग्री पुरवलेली आहे। विकास खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहे। काही प्रमाणात अडीअडचणी आहेत त्यासुद्धा सोडवण्यासाठी महसूल मंत्री महोदय खूप ॲग्रेसिव्ह आहेत आणि त्यानुसार ह्या भूमापन दिनानिमित्त मी सर्वांना सांगू इच्छितो की खूप चांगल्याप्रमाणे आम्हीसुद्धा आपली सेवा करतो आहे। अभिलेखाच्या काही अडचणी असेल तर आपण कार्यालयात येऊन आमच्याशी भेटावं, चर्चा करावी। आम्ही नक्कीच आपला सहकार्य करू आणि पुन्हा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, आमच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।